Welcome BSc first students. Before starting lecture, let me introduce to you myself, Mrs. Swati Patil. I am from Department of Physics from ACS College, Palus. Students, you have taken admission for BSc course. BSc means Bachelor of Science. This is 3 years degree course. You have to face 6 semesters during this 3-year program. BSc म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स. हा 6 सेमिस्टरचा कोर्स आहे. तुम्हाला 3 वर्षात हा 6 सेमिस्टरचा कोर्स पूर्ण करायचा असतो. याच्यामध्ये फर्स्ट इयरला तुम्हाला 4 सब्जेक्ट सिलेक्ट करायचे असतात आणि एक कंपल्सरी सब्जेक्ट असतो. इंग्लिश हा कंपल्सरी सब्जेक्ट असतो आणि 4 ऑप्शनल सब्जेक्ट आपल्या कॉलेजमध्ये फॉर ए ग्रुप फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स असे विषय असतात आणि बी ग्रुपसाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी असे 4 विषय असतात. आणि याच्यामध्ये कॉम्प्युटर सायन्स असेल तर त्यातला कुठला तरी एक विषय हा स्किप झालेला असतो. आता पहिल्या सेमिस्टरला प्रत्येक विषयाचे तुम्हाला 2 पेपर असणार. प्रत्येक पेपरला 50 मार्क म्हणजे एक विषय हा तुम्हाला 100 मार्काचा असेल. आता हे सगळं आपण पुढच्या लेक्चरला डिस्कस करूयात. या लेक्चरचा मेन व्ह्यू असा असेल की तुम्ही बीएससी नंतर काय करू शकता किंवा व्हॉट यू कॅन डू आफ्टर बीएससी or the job opportunities that are available after BSc. आणि हे लेक्चर सुरू करायच्या अगोदर मी तुम्हाला आपल्या कॉलेजची थोडक्यात माहिती करून देते. आपल्या प्राचार्यांनी तुम्हाला दिलेली असेलच, तरीही मी थोडक्यात कॉलेजची इंट्रोडक्शन करून देते. आपले कॉलेज हे 1993 साली स्थापन झालं. पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या मान्यवर सदस्यांनी आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना आणि विशेषतः विद्यार्थिनींना परिसरातच हायर एज्युकेशन महाविद्यालय शिक्षण घेण्याची सुविधा निर्माण करून द्यावी आणि मुलींचं शिक्षण थांबू नये म्हणून आपल्या महाविद्यालय आणि या आपल्या परिसरातच दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी यासाठी पलूस शिक्षण प्रसारक मंडळ या नामवंत शिक्षण संस्थेनं महाविद्यालय सुरू करायचा निर्णय घेतला आणि 1993 साली अगदी मोजक्या विद्यार्थी संख्येवर हे कॉलेज सुरू झालं आणि अल्पावधीतच कॉलेजनं आपला नावलौकिक शिवाजी विद्यापीठ परिसरात निर्माण केला. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात किंवा इतर NSS, NCC गेम्स किंवा स्पोर्ट्स या क्षेत्रामध्ये आपला नावलौकिक मिळवत आहेत. अनेक विद्यार्थी विद्यापीठाच्या मेरिट लिस्ट मध्ये आलेले आहेत. दरवर्षी त्याच्यामध्ये भर पडत आहे. NSS मध्ये किंवा मॅगझिन मध्ये प्रत्येक क्षेत्रात आपल्या कॉलेजचे विद्यार्थी सतत भाग घेत आहेत आणि त्याच्यामध्ये यश मिळवत आहेत. आपल्या कॉलेजमधील शिक्षक हे सर्व उच्च विद्याविभूषित आहेत आणि त्यांचा विद्यार्थ्यांना सतत जास्तीत जास्त नॉलेज देण्याचा प्रयत्न असतो आणि याचंच फळ
म्हणून आपल्या कॉलेजचे विद्यार्थी, अनेक विद्यार्थी, बहुसंख्य विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्या पोस्टवर, वरच्या पदांवर कार्य करताना दिसून येतात. आणि अजूनही म्हणजे कधीही आपण हाक दिली तर आपल्या हाकेला माझी विद्यार्थी ओ देऊन आम्हाला साथ देतात. आणि आमच्या या माजी विद्यार्थ्यांचा आम्हाला अभिमान आहे. आपल्या कॉलेजमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज दरवर्षी पार पाडल्या जातात. NSS असो, NCC असो किंवा सांस्कृतिक विभाग असो किंवा सायन्स असोसिएशन असो, या मार्फत वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या त्या विषयातील माहिती मिळावी, त्यांचा इंटरेस्ट वाढावा, त्यांच्यामध्ये चांगले काहीतरी करण्याची महत्वाकांक्षा जागृत व्हावी, यासाठी आम्ही सर्वजण सदैव प्रयत्न करत असतो. आणि यासाठी आमच्या प्राचार्यांचे सुद्धा आम्हाला सतत प्रोत्साहन मिळत असते. आजच्या लेक्चरचं मी 2 विभागात विभाग केलेले आहेत. पहिल्या विभागामध्ये व्हॉट यू कॅन डू आफ्टर BSc आणि दुसऱ्या विभागामध्ये इंट्रोडक्टरी लेक्चर असेल. तर तुम्ही BSc ला ऍडमिशन घेतलं आहे, तुम्ही BSc नंतर काय काय करू शकता, आणि समजा तुम्हाला BSc नंतर जॉब करायचा आहे तर तुम्हाला कुठल्या कुठल्या क्षेत्रात जॉब अवेलेबल आहेत. म्हणजे पहिला आहे ते व्हॉट यू कॅन डू आफ्टर BSc आणि सेकंड अवेलेबिलिटी ऑफ जॉब आफ्टर BSc, असे 2 भाग लेक्चरचे केले आहेत. म्हणजे पहिल्या लेक्चरमध्ये आपण व्हॉट यू कॅन डू आफ्टर BSc. BSc म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स, आणि हा मी पहिल्यांदाच सांगितलंय, हा 3 वर्षाचा डिग्री कोर्स आहे. फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर. आणि ज्या वेळेला तुम्ही BSc डिग्री मिळवाल त्यावेळेला तुमच्या पुढे 2 ऑप्शन्स असतील. एक तर तुम्ही हायर एज्युकेशन म्हणजे MSc ला किंवा PhD ला जाऊ शकता, किंवा काही जण डायरेक्ट जॉबला अप्रोच होतील. मग ज्या वेळेला तुम्ही हायर एज्युकेशनला जाल त्यावेळेला यू शुड हॅव पेशन्स आणि युअर फायनान्शियल पोझिशन शुड बी गुड, बिकॉज if you do for PhD, you have to spend more years, you have to wait till you get results, so you should have patience. For higher education you have to complete your MSc, and for that completion of MSc you need MSc PhD, you need to have you have to spend years, and so for that your financial position should be good. But nowadays there are different funding agencies that offer you funding for doing your PhD program. So you can do MSc, you can do MSc PhD after BSc. This is one option. Or after BSc you can go for job. For that job you should have hard skills and some soft skills. We'll discuss later. Then Warren Buffett, he said that the best investment is investment in yourself. The more you invest, more you learn, the more you earn. That is, you have to take your higher education for your good career, and you have to invest in your higher education. So my suggestion is to take higher education after completion of BSc. Then after BSc there are different courses you can take admission. For that courses you can adopt that courses. The courses are, first is Bachelor of Education, that is we call this as B.Ed. After BSc you can go for
Bachelor of Education, and after completing this Bachelor of Education, you may get you may have opportunity in the field of education, that is for higher education or high school education. B.Ed नंतर तुम्हाला शिक्षकांची नोकरी लागू शकते, ज्युनियर कॉलेजवर किंवा हायस्कूलवर you can get job. Then Master of Science, you can go for MSc degree. MSc degree, after MSc, you have to pass NET and SET exam. Then you will get the job of assistant professor in senior college. You can go for PhD. You can go for research. And after MSc, there are different job opportunities. Then you can go for Bachelor of Technology. किंवा BSc नंतर तुम्ही MBA ला जाऊ शकता, Master of Business Administration. You can go for MCA, Master of Computer Application. You can join for LLB, law. Then there are paramedical courses also, which physics students can take admission for these paramedical courses. That courses are X-ray technician, optometry. आणि हे कोर्सेस पूर्ण केल्यानंतर तुम्हाला हॉस्पिटल्स मध्ये किंवा मोठमोठ्या हॉस्पिटल्स मध्ये you can get job. Then first we'll discuss about Master of Science. Master of Science ज्या वेळेला मी फिजिक्सच्या व्ह्यूनं आपण चर्चा करूयात. मास्टर ऑफ सायन्स फिजिक्स मध्ये वेगवेगळ्या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करू शकता. मटेरियल सायन्स अँड इंजिनिअरिंग असू शकेल, व्हॅक्युम सायन्स मध्ये करू शकाल, अकॉस्टिक्स मध्ये करू शकाल. अकॉस्टिक्स मीन्स स्टडी ऑफ साऊंड. अप्लाइड फिजिक्स मध्ये करू शकाल, एरोनॉटिक्स मध्ये करू शकाल, ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर फिजिक्स मध्ये करू शकाल. मॉलिक्युलर फिजिक्स मध्ये MSc कराल तुम्ही, करू शकता, किंवा मेडिकल फिजिक्स मध्ये करू शकता. मेडिकल फिजिक्स मध्ये सुद्धा तुम्ही केलात तर तुम्हाला मेडिकल फील्ड मध्ये जॉब अपॉर्च्युनिटी असतील. अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये करू शकाल, ॲटमॉस्फेरिक सायन्स मध्ये करू शकाल, किंवा ॲस्ट्रॉनॉमी, ॲस्ट्रोफिजिक्स. दिस इज ऑल्सो ब्रांच ऑफ मास्टर ऑफ सायन्स इन फिजिक्स. जिओ फिजिक्स ही एक ब्रांच आहे, फोटॉनिक्स आहे आणि बायोफिजिक्स आहे. जे फिजिक्स मध्ये तुम्ही मास्टर ऑफ सायन्स करणार असाल तर एवढे त्याला सब ब्रांचेस आहेत. You can do Master of Science in these branches. Then you can go for nuclear technology, the courses in nuclear technology. Nuclear engineering and technology तुम्हाला MTech साठी प्रवेश घेता येईल. त्याच्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तर आफ्टर कम्प्लिशन ऑफ MSc फिजिक्स, मास्टर डिग्री इन फिजिक्स, त्यासाठी ऍडिशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे तर तुम्हाला गेट स्कोर पाहिजे. BSc नंतर तुम्ही गेट एक्झाम देऊ शकता. गेट स्कोर तुमचा पाहिजे. एंट्रन्स टेस्ट आणि इंटरव्ह्यू या तिन्ही परफॉर्मन्सवर तुम्हाला न्यूक्लिअर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी MTechच्या डिग्रीसाठी प्रवेश घेता येईल. नंतर MSc न्यूक्लिअर फिजिक्स साठी सुद्धा तुम्ही प्रवेश घेऊ शकाल. त्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे BSc फिजिक्स किंवा मॅथ्स. नंतर अजून एक आहे डिप्लोमा इन रेडिओलॉजिकल फिजिक्स. त्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल BSc फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी किंवा मायक्रो, आणि त्यासाठी रिटन टेस्ट आणि इंटरव्ह्यू तुम्हाला द्यावे लागतील. म्हणजे न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी मध्ये तुम्ही MTech करू शकता, MSc करू शकता, किंवा डिप्लोमा इन रेडिओलॉजिकल फिजिक्सला सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता. नंतर इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटनं काही कोर्सेस आहेत, त्या कोर्सेसला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. पहिला कोर्स आहे MTech इन कॉम्प्युटर सायन्स. MTech इन कॉम्प्युटर सायन्स हा 2 वर्षाचा कोर्स आहे. त्यासाठी तुम्हाला मास्टर्स डिग्री लागेल मॅथ्स, स्टॅट, फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्प्युटर सायन्स मधली. आणि त्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला ऍप्टिट्यूड टेस्ट क्लिअर करावी लागेल आणि त्याचबरोबर गेट स्कोर पण तुमचा चांगला पाहिजे.
म्हणजे या सगळ्या आधारे ऍप्टिट्यूड टेस्ट जे विद्यार्थी मास्टर्स डिग्री घेतलेले आहेत फिजिक्स मधले किंवा मॅथ्स मधले, स्टॅट मधले, इलेक्ट्रॉनिक्स मधले आणि कम्प्युटर सायन्स मधले, त्यांनी ऍप्टिट्यूड टेस्ट दिलेली आहे, चांगले मार्क पडलेले आहेत, त्यांनी गेट स्कोर पण चांगला आहे, तर मेरिट लिस्ट मध्ये असतील तर दे आर इलिजिबल फॉर दिस एमटेक इन कॉम्प्युटर सायन्स 2 years कोर्स. देन मास्टर ऑफ सायन्स MS आहे, त्यासाठी क्वालिफिकेशन आहे BSc फिजिक्स, मॅथ्स or STAT. Then MS Library and Information Science हाही कोर्स आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट न रन केलेला. याच्यासाठी एनी ग्रॅज्युएट विथ 60% मार्क्स हे रिक्वायरमेंट आहे, तुम्ही त्याला सुद्धा ऍप्लिकेशन करू शकता. नंतर ज्यांना BSc नंतर जॉबला अप्रोच व्हायचा आहे त्यांच्यासाठी इंडो जर्मन टूल रूम औरंगाबाद यांनी एक काही कोर्सेस रन केलेले आहेत आणि ते कोर्स केल्यानंतर तुम्हाला इंडस्ट्रियल सेक्टर मध्ये जॉब अवेलेबल आहेत. आणि ते कोर्सेस आहेत सर्टिफिकेट कोर्स इन CNC मशीनिंग, सर्टिफिकेट कोर्स इन क्वालिटी अश्युरन्स अँड इट्स ऍप्लिकेशन, सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर एडेड डिझाईन अँड इट्स ऍप्लिकेशन. हे 3 कोर्सेस आहेत आणि त्या कोर्ससाठी क्वालिफिकेशन लागतंय BSc फिजिक्स. कॅपॅसिटी त्या कोर्सची आहे 20 सीट्स, ड्युरेशन आहे 24 वीक्स आणि फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिस या तत्वावर या कोर्सेस साठी ऍडमिशन दिलं जातं आणि हे कोर्स पूर्ण झाल्यावर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळतात. नंतर हा एक अतिशय चांगला कोर्स आहे इंडस्ट्रियल सेफ्टी, ऍडव्हान्स्ड डिप्लोमा कोर्स इन इंडस्ट्रियल सेफ्टी. आणि इंडस्ट्रियल सेफ्टी ट्रेनिंग हे आवश्यक ट्रेनिंग केलेलं असल्यामुळे तुम्हाला जॉब या कोर्स नंतर भरपूर अवेलेबल आहे. आणि या कोर्स साठी बेसिक क्वालिफिकेशन आहे BSc फिजिक्स और केमिस्ट्री. या कोर्स साठी ऍप्टिट्यूड टेस्ट आहे आणि ती टेस्ट पास होऊन मेरिट मध्ये बसल्यानंतर या कोर्सला तुम्हाला प्रवेश मिळतो. नंतर कोर्सेस इन इकॉनॉमिक्स, BSc फिजिक्स नंतर तुम्ही MSc इकॉनॉमिक्सला हा 2 वर्षाचा कोर्स आहे, तुम्ही त्याला प्रवेश घेऊ शकता. नंतर शुगर टेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा तुम्ही BSc फिजिक्स नंतर प्रवेश घेऊ शकता. त्याच्यामध्ये शुगर टेक्नॉलॉजीचे कोर्सेस आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे कोर्सेस आहेत. PG डिप्लोमा कोर्स आहे, शुगर टेक्नॉलॉजी कोर्स आहे, शुगर इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी कोर्स आहे, इंडस्ट्रियल फर्मेंटेशन कोर्स आहे, एन्व्हायरमेंटल सायन्सचा कोर्स आहे किंवा सर्टिफिकेट कोर्स आहेत वेगवेगळे, शुगर इंजिनिअरिंग, शुगर मॅन्युफॅक्चरिंग, शुगर बॉइलिंग, ज्यूस सुपरविजन. आणि या सगळ्या कोर्ससाठी क्रायटेरिया आहे BSc फिजिक्स और केमिस्ट्री. हे कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला शुगर इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळू शकतात. नंतर आणखीन एक कोर्स आहे PG डिप्लोमा इन फार्माक्युटिकल मॅनेजमेंट. या कोर्ससाठी तुम्हाला क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएट विथ सायन्स, तुम्ही BSc असाल आणि एंट्रन्स टेस्ट क्लिअर झाला असेल किंवा एंट्रन्स टेस्टचे मार्क आणि इंटरव्ह्यू या आधारे तुम्हाला या कोर्ससाठी प्रवेश मिळू शकेल. नंतर आफ्टर कंप्लीशन ऑफ BSc देर इज जॉईंट ऍडमिशन टेस्ट, जॉईंट एंट्रन्स टेस्ट, जाम. आणि त्या टेस्टवर तुम्हाला MSc आणि MSc PhD यासाठी IIT मध्ये सगळ्या IITs मध्ये ऍडमिशन मिळू शकते. फॉरेन्सिक सायन्स म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन साठी फॉरेन्सिक सायन्स मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या स्पेशलायझेशन मध्ये ऍडमिशन मिळू शकतं. फॉरेन्सिक सायन्स, BSc इन फॉरेन्सिक सायन्सेस साठी किंवा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स इन फॉरेन्सिक सायन्स साठी ऍडमिशन मिळू शकतं. आणि त्या फॉरेन्सिक सायन्स कोर्स साठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे ग्रॅज्युएट विथ फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी अँड बॉटनी. याच्यासाठी तुम्हाला ऍडिशनल क्वालिफिकेशन पाहिजे, रिटन टेस्ट त्यांची आहे आणि इंटरव्ह्यू, हे दोन्ही तुम्ही क्लिअर झाला तर तुम्हाला फॉरेन्सिक सायन्स साठी ऍडमिशन मिळू शकता. आणि या फॉरेन्सिक सायन्स साठी वेगवेगळे स्पेशलायझेशन आहेत.
फॉरेन्सिक मेडिसिन, फॉरेन्सिक डेंटिस्ट्री, DNA, अनालिसिस अँड जिओलॉजी. म्हणजे फॉरेन्सिक सायन्स कोर्ससाठी सुद्धा तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आफ्टर BSc. नंतर आणखीन एक नवीन ब्रांच डेव्हलप झालेली आहे ओशनोग्राफी, म्हणजे समुद्राचा अभ्यास. ओशन मीन्स समुद्र. आता ह्याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तर तुम्हाला BSc फिजिक्स किंवा केमिस्ट्रीची पदवी पाहिजे. आणि इलिजिबिलिटी असेल तर तुम्हाला त्यासाठी तिथे ऍडमिशन घ्यायचं असेल तर रिटन टेस्ट आणि इंटरव्ह्यू क्लिअर व्हायला पाहिजे. हे तुम्हाला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी इथं गोवा इथं हा हे आहे कोर्स आहे MSc ओशनोग्राफी. याच्यामध्ये स्पेशलायझेशन्स आहेत केमिकल ओशनोग्राफी, फिजिकल ओशनोग्राफी, मरीन ओशनोग्राफी. आणि याच्यामध्ये समुद्राचा अभ्यास केला जातो. ह्या कोर्स नंतर तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटीज सुद्धा भरपूर आहे. नंतर कोर्स इन हॉस्पिटल मॅनेजमेंट, यू कॅन डू द कोर्स इन हॉस्पिटल मॅनेजमेंट. याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे बॅचलर डिग्री विथ 50% मार्क आणि मॅथ स्कोर 550 प्लस ग्रुप डिस्कशन आणि प्लस पर्सनल इंटरव्ह्यू. याच्या आधारे या कोर्ससाठी ऍडमिशन दिलं जातं. आणि याच बरोबर ज्या वेळेला तुम्ही BSc करत असाल त्यावेळेला तुम्ही समर स्कूल साठी सुद्धा पार्टिसिपेट होऊ शकता. हे समर स्कूल म्हणजे काय आहेत, तर इंडियन भारतातल्या नामवंत इन्स्टिट्यूट आहेत. इंडियन अकॅडमी ऑफ सायन्स बेंगलोर किंवा इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी न्यू दिल्ली किंवा नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस इंडिया अलाहाबाद किंवा सगळ्या IITs, BARC भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर यासारख्या नामवंत संस्थांनी विद्यार्थ्यांच्यासाठी BSc ही सुविधा आहे. ती BSc स्टुडंटसाठी पण आहे, MSc स्टुडंटसाठी पण आहे आणि शिक्षकांच्यासाठी सुद्धा आहे. त्यांच्यामध्ये रिसर्च ॲटिट्यूड निर्माण व्हावं विद्यार्थ्यांच्या मध्ये, यासाठी या समर स्कूलचं आयोजन केलं जातं. आणि हे समर स्कूल हे शक्यतो डिसेंबर जानेवारी मध्ये अनाऊन्स होतात. हा प्रोग्राम असतो तो एप्रिल मे मध्ये असतो. हा 6 ते 8 आठवड्यांचा असतो आणि यासाठी फायनान्शियल हेल्प ही गव्हर्नमेंट कडून दिले जाते, TA अलॉंग विथ स्टायपेंड. आणि या समर स्कूलच्या दरम्यान तुम्हाला एक प्रोजेक्ट करायचा असतो आणि त्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला गाईड डिसाईड करून दिले जातात आणि तुम्हाला त्या लॅबला जाऊन काम करायचं असतं. एक नामवंत वैज्ञानिकांच्या बरोबर काम करण्याचा अनुभव मिळतो. आपल्या महाविद्यालयातील बऱ्याच विद्यार्थ्यांनी या समर स्कूलमध्ये भाग घेतलेला आहे आणि यशस्वीपणे हे प्रोजेक्ट त्यांनी पूर्ण केलेले आहे. आता नेक्स्ट पार्ट मध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत, तर व्हॉट आर द जॉब प्रोफाइल्स आफ्टर कम्प्लिशन ऑफ BSc फिजिक्स. आतापर्यंत आपण BSc फिजिक्स नंतर तुम्ही कुठल्या कुठल्या डिग्री मिळवू शकता हे आपण बघितलं. आता समजा BSc नंतर तुम्हाला जॉब करायचा आहे तर तुम्हाला कुठले कुठले जॉब अवेलेबल आहे याच्याबद्दल आपण पुढच्या लेक्चरला डिस्कस करूया. त्याच्यामध्ये जॉब अपॉर्च्युनिटीज कुठल्या असतील तर यू कॅन गो फॉर रिसर्च असोसिएट्स, यू कॅन डू जॉब ॲज रिसर्च असोसिएट, यू कॅन डू जॉब ॲज space scientist, you can do a job as a technical staff in this research institute, you can do job as data analyst, you can do job as lab supervisor, you can do job as radiologist, you can do job as material science physicist, you can do job as geologist, you can do job as meteorologist, and you can do job as particle physicist. आता हे सगळे जॉब प्रोफाइल्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करूयात. थँक्यू.